मुलीने लग्नानंतर माहेरी पैसे पाठवायला पाहिजे की नाही? हे बघा, जेव्हा एखादी मुलगी लग्न करून तुमच्या घरी येते तर ती तुमच्या घरच्यांची काळजी घेते, तुमच्या घरच्यांची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेते, तुमच्या घरच्यांना आपलंसं करून घेते. तसंच मुलाची सुद्धा ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तिने मुलीच्या घरच्यांना आपलंसं केलं पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. सो लेट्स से जर मुलगी कमवती असेल तर ती घरची जर फायनान्शियल हेल्प करते तर आय डोंट थिंक सो त्याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम असायला पाहिजे, कारण की ती स्वतःच्या मेहनतीने कमवते. तिच्या वडिलांनी लग्न होईपर्यंत तिची काळजी घेतली आहे आणि लग्नानंतर सुद्धा तिचे आई वडील तिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ती हेल्प करते, त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये. पण बऱ्याचशा मुलांचा हा आक्षेप असतो की लग्नानंतर आपल्या पण गरजा आहेत, आपल्याला पैशांची कमी पडू शकते, तर तू घरी मदत नको करू किंवा कमी कर. मला वाटतं हे सर्रास चुकीचं आहे, कारण की जर उद्या उठून सेम सिच्युएशन तुमच्या वडिलांसोबत झाली आणि जर मुली हेच बोलली की नका त्यांना मदत नका करू, आपल्याला पैशांची गरज आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? काही क्षणासाठी मुलीच्या जागेवरती राहून विचार करा की तिला कसं वाटत असेल जेव्हा तुम्ही तिला विरोध करताय. समजा जर मुलगी हाऊसवाईफ असेल आणि ती फायनान्शियली हेल्प करू शकत नसेल, मला असं वाटतं जावाई म्हणून तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांची किंवा मुलीच्या वडिलांची काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या विषयावरती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर सून मुलगी होऊ शकते तर मला वाटतं जावाईने सुद्धा मुलगा व्हायलाच पाहिजे.